सर नमस्कार जी, बोला. सर मंगेश म्हटले मी कन्फ्युज झाले. तर माझा प्रश्न असा आहे की आपल्या आहारामध्ये गाजराचा जर समावेश केला तर त्याचा वंध्यत्वावर किंवा लंपसत्तेवर काय परिणाम होतो, आणि दुसरा आहे की गाजर कच्चं खायला पाहिजे की प्रोसेस्ड खायला पाहिजे. अच्छा 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 म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कॅरेट किंवा गाजर जे आहे ह्याचा तुमच्या स्वास्थ्याशी काय संबंध असतो, बरोबर आहे? बघा, व्हिटॅमिन ए बद्दल ऐकतो आपण नेहमी, नाही का? त्याचा काय रोल आहे आणि तुमचं स्वास्थ्य कसं मेंटेन राहतं ते सांगूया. कॅरेट रुटीन हे बघा, तुमच्या प्रत्येक स्लाइडमध्ये जे ॲटम आहेत त्यामध्ये गाजर किंवा कॅरेट हे प्रामुख्याने भाग असतो. काय फायदा आहे त्यामध्ये सांगूया आपण. बऱ्याचदा वंध्यत्व आहे, स्पर्मची मोटिलिटी आहे, यावर हे कसं परिणाम करतं? टेस्टोस्टेरॉनची मात्रा. हे बघा, हे गाजर किंवा कॅरेटमध्ये सर्वात महत्त्वाचं टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा बूस्ट झाल्यामुळं आपोआपच त्या ठिकाणी तुमची लैंगिकतेची भावना आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जाणारा ब्लड फ्लो आहे. आर्जिनिनसारखे एलिमेंट्स आहेत. असे आर्जिनिनसारखे एलिमेंट नायट्रिक ऑक्साईड तयार करून त्या ठिकाणी कठोरता येण्यासाठी नक्कीच फायदा करतात. नुसतंच मी जेव्हा म्हणतो की पुरुषांसाठी नाही, स्त्रियांसाठी देखील कसं कामाला येतं, तर त्या ठिकाणी ब्लड फ्लो हा क्लायटोरिसकडे देखील जाणं महत्त्वाचं असतं. तुमच्या जननांगाकडे जाणारा फ्लो क्लायटोरल रिजन आहे, व्हल्वल रिजन आहे, इंट्रॉइटस आहे, या सर्व गोष्टीकडे हा फ्लो जात असतो. फक्त तुम्हाला बऱ्याचदा काय होतं की पुरुषांमध्ये तो भाग दिसतो आणि स्त्रियांमध्ये दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे अराउजल किंवा ऑर्गॅझम ह्यांना कसं होत असेल किंवा त्याचा फायदा होत असेल का? नक्कीच होत असतो. तर कॅरेट तुमच्या आहारामध्ये असेल तर व्हिटॅमिनचा सप्लाय, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्जिनिनचा सप्लाय आणि टेस्टोस्टेरॉन मुबलक प्रमाणात मिळते आणि तुमचं लैंगिक आयुष्य हे अतिशय सुदृढ होतं.